नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर चारचाकीवर म्हणजे चारचाकी हातगाडीवर नारळ विक्री करणाऱ्या मुलाचा नारळ विक्रीचा माल जो आहे तो जप्त करून घेऊन जात आहे. या चारचाकी हातगाडीवाल्यावर जप्तीची कारवाई करीत असताना आपल्यास पाहावयास मिळत आहे. तुला ऐक ना मला बी ताण पडलाय ऑर्डर काढा लावली तुझी दुकान आहे का? काय नाव तुझं? हा? पूर्ण नाव सांग. अशोक संदीप गवते. हातगाडी तुझी? बरं, तुला काय काढायला लावली का? काय जप्त केलं तुझं? नारळ. नारळ जप्त केले का? कोणी केले जप्त? मॅडम. कोणते मॅडम? नाव सांग ना. नगर परिषद नगर परिषदची मॅडम का? शेवगाव नगर परिषद का? आपण एकजूट महाराष्ट्र न्यूजला इथं आलेलो आहोत. इथं हातगाडी लावलेली आहे नारळाची आणि शेवगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी आहे आणि कर्मचारी आहे. त्यांनी याला रोडवरून ही हातगाडी काढण्यास सांगितलेलं आहे. रोज लावतो का तो हातगाडी? याच्यात काय? नारळ हां, म्हणजे जप्त केले का? बरं, नारळ जप्त केलेला आहे. हे जप्त केलं का? हातगाडीवरील नारळ नगरपालिकेच्या घंटागाडीमध्ये जप्त करून टाकलेले आहेत. हातगाडीवाल्याला हे लावलेलं आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? नितीन मगर. आपलं आपलं पद काय? रिपब्लिकन तालुका अध्यक्ष.
बरं, हे शेवगावमध्ये जे नगरपरिषदेतर्फे अतिक्रमणाची मोहीम जी राबवली जात आहे आणि चारचाकी जे हातगाड्या आहेत, जे हातावर त्यांचं पोट आहे आणि ते फिरतं धंदा करतात, तरी त्यांना येथे दुकान लावण्यास मज्जाव करण्यात येत आहे नगरपरिषदेतर्फे. तर आपणास याविषयी काय सांगायचं आहे? खूप म्हणजे खालच्या पातळीसारखं नाही ते निर्माण झालेलं आहे. बरं. खूप म्हणजे खूप वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण की भरपूर ठिकाणी जे कामगार दुकानामध्ये काम करत आहेत नाही का, त्यांची पण आज रोजंदारी म्हणजे नाही का पूर्णपणे हे झालेली आहे. हो. आणि कुणाचंच काही राहिलेलं नाही आहे. लोक पूर्ण रोडवर आलेले आहेत. थोडक्यात आणि म्हणजे नगरपरिषदेचा मी धिक्कार व्यक्त करतो, जाहीर निषेध करतो. कारण की पूर्णपणे त्यांनी 9 मीटरच्या आदिवासीने दिलं 9 मीटर घ्यावं म्हणून. बरं. आणि आता पूर्णपणे 50 फुटाच्या वर काढलेलं आहे त्यांनी. कुठलंच काही ठेवलेलं नाही आहे. पूर्ण शहर त्यांनी मोकळं केलेलं आहे. सगळ्यांचं म्हणजे भीक मागायची हे झालेली आहे. खूप लोक आता मरणार आहेत. हातगाडीवालेवाले त्यांनी PM मोदींनी जी योजना काढली होती, तर कर्ज सुविधा उपलब्ध करून देऊ. फळावाले भरपूर आहेत, रिक्षावाले याच्यावाले. आता हे कुठं जाणार नाही का? भरपूर टपरेदार आहेत, या टपरीमध्ये कामाला आहेत, कपडे व्यवसायवाले, फळावाले, भरपूर जणांची पूर्णपणे नाही का पूर्ण म्हणजे खाण्याचे वांदे म्हणजे याच्यावर हे झालेले आहे. बोलू शकत नाही एवढं म्हणजे खालच्या याला हे झालेलं आहे. म्हणजे शेवगाव अगदी भकास झालेला आहे. पूर्ण भाकास झालेला आहे. लॉकडाऊनमध्ये अशी परिस्थिती नाही आली, ती परिस्थिती यांनी आज दाखवली आहे नगर परिषदेने. नगर परिषदेने. आता कुठलाही नगरसेवक बाहेर येत नाही, काहीच नाही, कोणाचाच काही विषय नाही. कुणीच काही मदत करीना, कुणीच काही हे करीना. त्यांचा वाली कुणीच नाही आज सध्या त्यांची मरायची बारी आलेली आहे. म्हणजे नगर परिषदेची जी बॉडी आहे निवडून दिलेली, ती सुद्धा जनतेबरोबर नाही. कुणीच काय अधिकार घेणार, कुणीच काय समोर येणार, कुणीच एकामेकाला दुःखात सुखात साथ देणार. म्हणजे कुठल्याच परिस्थितीमध्ये कुणीच बाहेर येणार. आज कुठं गेली जनता? आज कुठं गेले सुखदुःख वाटणारे लोक? आज ज्या जनतेने निवडून दिलेले कुठं गेले? आज लोकांना ज्यांची गरज आहे ते कुठं का बाहेर पडणार? आज का दुःख सुख वाटून घ्यायला येणार आज बाहेर? आज खायचे वांदे आहेत, आज मरायला लोक आलेत, आज दुकानं नाही राहिले, धंदा नाही राहिला, काहीच राहिलं नाही, सगळं विस्कळीत झालं आहे. तरी आज कोणीच मदतीला येणार? आपल्या तालुक्याचे आमदार मॅडम आहेत, त्यांचा पण काही कुठं काय फेरा नाही, काय नाही. इलेक्शनच्या टायमाला फेरावर फेरे असतात, मिटिंगवर मिटिंग असतात. आज कुठं आहेत हे जनतेला कळू दे. आज काय परिस्थिती चालू आहे यांच्यावर. आज शेवगाव बंदच पाहिजे, उद्यापासून बेमुदत शेवगाव बंद पाहिजे असे मी हाक सांगतो आणि या नगर परिषदेचा जाहीर निषेध करतो. धन्यवाद. आपण एकजूट महाराष्ट्र न्यूजला जी मुलाखत दिली आणि आपलं संताप आणि तळतळ व्यक्त केली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.